गेल्या महिन्यामध्ये बार्शी तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याचबरोबर पुरांमुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्यांना मदतीचा हात म्हणून आज इंडियन रेड क्रॉसच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि पहिली मदत आपण बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना दिली आहे. काय सांगाल आपण, कशी पद्धतीने संकल्पना दिसते आपल्याला? गेले अनेक वर्ष आपत्कालीन मध्ये काम केल्यामुळं, राज्याच्या समितीवर पण आपत्कालीन काम केल्यामुळं ज्यावेळेस बार्शी शहरात पूर आणि पाऊस वाढला, आम्ही लगेच महाराष्ट्र शाखेशी संपर्क साधला आणि सांगितलं की सुमारे 1200 कुटुंबे बाधित आहेत आणि तालुक्यातील सर्व बाधित कुटुंबियांना आम्हाला मदत करायची आहे. आणि त्यांनी देखील रेड क्रॉस बार्शी शाखेचं नाव चांगलं असल्यामुळे ताबडतोब ती मदत मंजूर केली आणि आज आपण बार्शी तालुक्यातील जे काही 1200 लाभार्थी आहेत त्यांना सर्वांना आपण साहित्य देतोय. या साहित्यामध्ये 32 भांड्याचा एक किचन सेट आहे, तसंच एक 12x20 ची ताडपत्री आहे, एक साडी आहे, एक सतरंजी आहे, एक ब्लँकेट आहे. जे काही संसार उपयोगी साहित्य आहेत. निश्चितच ही मदत जरी तुटपुंजी असली पण एक जसं आपण म्हणतो की एखाद्या जखमेवर आपण फुंकार घालण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतोय आणि गेली अनेक वर्षाचा अनुभव असल्यामुळं आता हे जे काही निधी आहे ताबडतोब आपल्याला मिळालेले आहे. पालकमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी वितरण करण्यात आलं आणि त्यांनी देखील आवर्जून उल्लेख केला की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि पहिली मदत आहे. काय सांगाल आपण? निश्चितच की अख्खे जिल्हाभर किंवा राज्यभर अनेक जो जिल्हे एफेक्ट असताना महाराष्ट्रातील एकमेव असा तालुका असेल की ज्याला संपूर्ण लाभार्थ्याला आपण मदत देऊ शकलो. एक बार्शीचा नागरिक म्हणून मला त्याचा निश्चित एक अभिमान वाटेल की आपण जे बांधव आपले अडचणीत आहेत त्यांना सर्वांना मदत देण्याचा हे केलं आणि यासाठी पालकमंत्री स्वतः हजर झाले आणि त्यांनी सांगितले की राज्यातील सगळ्यात मोठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेकडून मदत असेल. आपली काही आर्थिक संस्था नाहीये, काही नाही, सामाजिक संस्था आहे, जागतिक पातळीवर काम करते, पण बार्शी शाखेचं नाव असल्यामुळं आणि अजून पण आपण मदत आणण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या आजूबाजूच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील गेल्याच महिन्यात नांदेडला महापूर झालता, त्या ठिकाणी रावणगावला आपण जवळजवळ 125 कुटुंबियांना मदत केली होती. त्यामुळं रेड क्रॉस हे कामच आहे की लोकांचं दुःख दूर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावे, यासाठी सर्व रेड क्रॉस टीम आपली काम करते.